डोळ्यांनी पाहिलंय. ही अशी. तिला माझ्या हृदयाशी लावलं होतं मी. मी आहे ना, मी आहे ना. हृदयावर दगड ठेवायचा नव्हता मला. काय बोलता काय? काय तुम्हाला लाज शरम? आणि आज ओळखत नाही मी तुम्हाला. आज नाही ओळखत तुम्हाला. जोर संधी मिळाली किती आहे ना मी, आहे ना. नाही पण रुची पालट म्हणून काही आहे की नाही जगामध्ये, की रोज आपलं भाजीपाला गवत. कधीतरी माणसाला बोंबील पापलेट हवी का नको? हो का? अशी बोंबील पापलेट माझ्याकडे मागायचं होतं, मी दिलो असतो. तेच तर दुःख आहे आमचं. वा अगं मंजुळा तुझ्यावर हे काय मंजुळा प्रकार काय एवढा हेवी मेनू? अरे बापरे, बोनलेस चिकन, हा छोले बटर पराठे, एवढा हेवी मेनू बनवला कुणी? मी नाही बनवला साहेब, बाईसाहेबांनीच बनवला. अरे बापरे, बाईसाहेब काय कमाल आहे तुझ्या बाईसाहेबांची. कमाल आहे बाईसाहेब आज वेगळ्याच वागतात. अरे बापरे, कुठे लाजतायत, कुठे मुरडतायत. अरे बापरे, त्यांचं लाजणं पाहून मला लाज वाटायला लागली. अरे बाईसाहेब, अगे मंजुळे तिकडे कुठे निघाले? तिकडे ये. हे बघ, ती प्लेट ठेव आणि बेडरूम मध्ये कपडे काढून ठेवले ते घे आणि धुवायला जा. हो बाईसाहेब. अहो कसा काय वाटतो हा मेनू? छान होता, गेला लगेच. केला केवढा हेवी मेनू आहे हा. मी बनवलाय खास तुमच्यासाठी. अरे बापरे, ती मेली जुली. कधी मेली बिचारी? मेली नाही हो, मेली नाही, जिवंत आहे. पण ती मेली जुली. ती मेली जुली. ती गेल्यापासून तुम्ही खूप विचित्र वागायचे. काल खूप छान वागले म्हणून मी खास केलं तुमच्यासाठी. पण मी काय म्हणतो शांते, अगं बकऱ्याचा बळी देण्यापूर्वी त्याला खायला घालतात. काल माझा बळी गेल्यानंतर आज का खायला घातलंस? आजच्यासाठी खायला घातलंय. आजच्यासाठी म्हणजे आजची तयारी, म्हणजे काल सारखं पुन्हा आज? अगे बाय, अगं काय करत? अगे चाललंय काय तुझं वय काय? या वयात काय असं उसना अवसाळ आणते? उद्या काही वेगळं घडलं तर कॉलनी वाले तोंडात शेण घालतील माझ्या. हो कसं घडेल ते आणा ना. ते 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 अगं काय वेळ लागला काय तुला? मला ऑफिसला जायची काही आहे, तुला ते काय सुचतंय? अरे बापरे, गेलं पाहिजे मला. तिकडे चांदणी माझी वाट बघत असेल. चांदणी कधीच गेली ऑफिसला. म्हणाली आज मी की चालत चालत जाते असं म्हणाली. मग तर मला जायलाच पाहिजे. हा मी निघालो. ऑफिस मधून लवकर या. हा परत लवकर. काय आहे ना. हा मी निघालो रे बाबा. गेलो चंदू, डोळे फाडत बघ काय बसलायस? चल जा कामाला लाग. मला वाटलं दोन दोन कुतुब मिनार उलटे लटकत आहेत. जास्त बोलू नकोस. हे दोन कुतुब मिनार तुझ्या अंगावर पडले ना तर तडफडून मरशील. चल जा, माझ्यासाठी थंड आण. फार गरम होते इथे. होणारच. 860 व्होल्टचा हीटर आल्यावर गरम होणारच. जास्ती बोलू नकोस. चल निघ. काय चाललो ना. अरे काय रे, धडकतोस काय? डोळे फुटलेत का तुझे? आणि आता ऑफिस आवर्स मध्ये कुठे निघालास? थंड आणायला मॅडम साठी. लय तापली. काय म्हणजे तिला फार उकाडा होतोय. असं होय. मग माझ्यासाठी पण एक थंड घेऊन. मी बी लय तापलोय, उकाडा होतोय. चल चल चल. मॅडम चांदणी आज माझ्या यादी आली तर आली. संधी साधूया. चांदणी चांदणी चांदणी. काय झालं? काय हो, किती घाबरवताय तुम्ही? अगं पण किंचाळलीस का?
तुझे किंचाळणं बाहेर कोणी ऐकलं तर काय वाटेल चांदणी? का पतंगू, तिथे माझ्या हृदयाचे ठोके इथे वाढलेत आणि तुम्हाला बाहेरच्या लोकांची फिकर पडलीये. शी. बाहेरच्या लोकांचं मरू दे, काय सांगू तुला. आज तू इतकी सुंदर दिसते की मला माझे सगळे जुने दिवस आठवले. असं वाटतं धावत आता का किंचाळलीस? मी काय केलं आता? असं जोरात धावत नका येऊ ना हो. मग अगदी अगदी हंगतपणे, अगदी हळुवारपणे, हळू हळू स्लो मोशन मध्ये या ना. पण येऊ ना. आलोच. वा, मला काय वाटतं सांगू? असं वाटतं की आंब्याच्या वृक्षाखाली बसून अमृत प्राशन करतोय. काय हो? काय झालं? म्हणजे हा काय आंब्याचा सीझन आहे? सीझन मरू दे. का? हे काय 12 पीक आहे. तुम्ही पण ना. पण मला आता वाटतंय चांदणी की धावत यावं, धावत येऊन तुला कवेत घ्यावं आणि ओरडावं, अश्विनी. अरे हे तर जुनं नाव आहे. बरं, चांदणी ये ना, ये. अरे काय झालं? अजून 4 दिवस सुद्धा झाले नाहीत आणि तुम्ही लगेच हातगाई करताय. हातगाई म्हणजे आता माझ्याकडे अगर रडण्यासारखं काय केलं मी? तू एक काम कर, तू ना डोळे मिटून घे. काय? बाकीचं माझ्यावर सोड, मी करतो, मला सवय. नको नको. बर मला एक गोष्ट सांग, तू माझ्या आधी ऑफिस मध्ये कशी आलीस? ते की नाही, आज मला नानाने लिफ्ट दिली ना म्हणून. काय? आणि ते माझ्या ड्रेसची पण फार स्तुती करत होते. ते म्हणाले की मी खूपच छान दिसते म्हणून. अच्छा. पण मी सांगितलं की मला हा ड्रेस माझ्या पतंगूने दिलाय. तो लगेच म्हणाला असेल ना मी सुद्धा देईन म्हणून. हो म्हणाले ना, अगदी असंच म्हणाले. पण ड्रेस नाही काही, ते म्हणाले मी तुला सोन्याचा नेकलेस घेऊन देईन म्हणून. काय? हा नाना म्हणजे ना 1 नंबरचा हलकट पाजी बदमाश माणूस. सांगून ठेवतो तुला, पुन्हा त्याच्या गाडीत बसायचं नाही. चालेल, मला काय. काय रे, काय करतोस तिथे? आणि हे काय एकच बाटली आणलीस तू? चला आणि इकडे, आणि जा आणखी एक बाटली घेऊन ये. एक नाही, 2 आणीन. का? इथे मी पण जाम तापलोय. तुमचे हे चाळे बघून पुस्ताचे टाकू. चल 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 चल. जातो ना, चिडता कशाला? नोकरीच सोडतो. ए चांदणी, माझं नाव चंदू चकली आहे का? नाही ना. हा पतंगू नाही ना? नाही. मग हा पतंगू असल्यासारखं का बोलला? जाऊ दे, मरू दे. एक तर एक आपल्या ऑफिस मध्ये सगळी व्यवस्था असते. काय हो? आता का मुख बसायचे बसलाय? बोला ना, बोला आता, बोला ना, बोला. द्या उत्तर मला. आता खोटं नाही बोलू शकणार. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. ही अशी. तिला माझ्या हृदयाशी लावलं होतं मी. मी आहे ना, मी आहे ना. हृदयावर दगड ठेवायचा नव्हता मला. काय बोलता? काय काय तुम्हाला लाज शरम? अरे आज ओळखत नाही मी तुम्हाला. आज नाही ओळखत तुम्हाला. जोर संधी मिळाली टाकले. आहे ना, मी आहे ना. नाही पण रुची पालट म्हणून काही आहे की नाही जगामध्ये? की रोज आपलं भाजीपाला भाजीपाला गवत? कधीतरी माणसाला बोंबील पापलेट हवी का नको? हो का? अशी बोंबील पापलेट माझ्याकडे मागायचं होतं, मी दिलो असतो. तेच तर दुःख आहे आमचं. माझ्यामुळे दुःखी झाला तुम्ही. माझ्यामुळे दुःखी झाला गोष्ट. मी आहे अजून. माझ्यामुळे दुःखी झाला. माझ्यामुळे दुःखी झाला. असंच करतेस तू. माझ्या बोलण्याचा विपर्यास करतेस. काही कळतच नाहीये तुला. हो, मला काही कळत नाही. मी वेडी आहे, वेडी. अंधळीच्या बहिरीमुखी नाहीये मी. मला सगळं कळतं. तिथं बरं झालं असतं. पेतेंगराव आलं, हे एक सॅम्पल आलं. अर्धनारी नटेश्वर पेतेंगराव. ये भाऊ. ते भाऊ नाही आहेत.
बहीण म्हणा बहीण बहीण. तुम्ही कशाला वाद घालताय? मी सांगतो, मी की नाही 60% बहीण आणि 40% भाऊ आहे. काय पतंगराव, बरे झाला भेटलात. आणि काय पतंगराव, का काल मी तुम्हाला किती हाका मारत होते? एकटे एकटे काय करत होता पतंगराव? माझ्यावर अजून इतकी वाईट वेळ आली नाही की मला एकट्यानं काही करावं लागेल. भरपूर नोकर चाकर ठेवलेत मी त्यासाठी. तुझं बोल, तू काय इथे द्यायला घ्यायला आलायस? मी द्यायलाच येतो बर का, आणि आजही त्यासाठी चालूय. तुझ्यात असं चिडू नका हो. वहिनी, मला की नाही आपल्या गेट पाशी एक मुलगी भेटली. ती घरातच यायला बघत होती. मी आवडलं तिला. आपलं अडवलं तिला. तिला म्हटलं तू कशाला आज जाते? वहिनी साहेब आहेत, मीच जाऊन येते. आणि काय रे, नाही आपलं ते काय ग, ह्याच्याशी काय बोलावं तेच कळत नाही मला. मी 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 काय म्हणतोय, तुमच्या दोघांमध्ये थोडं बोलू का? तू गप्प बैस आणि काय द्यायचं ते दे आणि चालायला लाग. चल. वहिनींसमोर कसं देऊ? का हो, याचा अर्थ काय? हे की नाही चिठ्ठी आणि हे प्रेझेंट दिलाय, घ्या. माझ्या प्राण सख्या पतंगा, हॅपी बर्थडे टू यू. आजच्या दिवशी एका मंगल मुहूर्तावर आपण जन्माला आलात आणि आमच्या सारख्या असंख्य तरुण मुलींना आधार मिळाला. त्यांचा उद्धार झाला. तुमच्या सहवासात आम्हाला खूप आनंद होतो. वा, अतिशय अनैसर्गिक तऱ्हेने प्रेम करण्याची तुमची खासियत आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. खासियत. तुम्ही 100पेक्षा जास्त वर्ष जगा आणि आम्हाला तुमची सेवा करायची संधी द्या. या चिठ्ठी बरोबर एक प्रेझेंट पाठवत आहे. याचं नियमित सेवन करा. अष्टवर्गयुक्त च्यवनप्राश. काय हो, याचा अर्थ काय? कुठे काय, कुठे काय? म्हणजे त्या पत्रावर नाव नाही ना. निनावी पत्रांना मी महत्व देत नसतो. पण मी महत्व देते. द्या, तुम्ही महत्व द्या. पण मी तुम्हाला सांगतो, हा कुणीतरी बनाव रचलाय. पतंगराव, च्यवनप्राश विथ गोल्ड खाऊन मला भेटा. आपण एकत्र दिवाळी साजरी करू. गप्प बस, नाही तर तुझ्या पार्श्वभागावर लत्ता प्रहार करेल. ह्याच्यावर डापरू नका. बऱ्या बोलानी मला या मुलीचं नाव सांगा. नाही, सांगितलं असतं, पण त्याच्यावर नाव लिहिलंच नाही तर सांगू कसा? वहिनी वहिनी, मी काय म्हणते, आज की नाही या पतंगरावाचा चांगला सुतळी बॉम्ब फोडा. येते बॉम्ब. पतंगराव, बॉम्बच लावतो. थांब जरा तू. त्याला बॉम्ब लावू नका. आधी प्रथम या मुलीचं बऱ्या बोलानी नाव सांगा, नाहीतर खरंच मी बॉम्ब